सह्याद्रीमध्ये भटकंती करणे ही एक वेगळीच मजा आहे. नुसती मोजमजा गोंधळ करण्यासाठी ही जागा नाही. आजकाल सह्याद्रीच्या डोंगररांगावर तरुणाईचे भटकंती करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण निरर्थक भटकंती करण्यापेक्षा डोळस भटकंती करण्यात अर्थ आहे. निसर्गाशी मुक्त संवाद साधता यायला हवा. यासाठी प्रबळगडसारखं दुसरं सुंदर ठिकाण नाही, पण यासाठी मनात प्रबळ शक्ती पाहिजे. हा किल्ला नावाप्रमाणेच प्रबळ आहे. येथे हौशानौशाचे काम नाही. आज आम्ही प्रबळ इच्छाशक्ती घेऊन सकाळीच रामप्रहारात निघालो प्रबळगडाकडे. सर्वात पहिले आपल्याला पनवेलजवळ असलेले ठाकूरवाडी गाव गाठायचे होते. ठाकूरवाडी हे प्रबळगडाचे पायथ्याचे गाव. सुमारे 6च्या जवळपास आम्ही ठाकूरवाडी या गावात पोहोचलो. ठाकूरवाडी गावात पोहोचून आम्ही गाडी पार्क केली आणि प्रबळमाचीकडे जाणारी मळलेली वाट धरली. प्रबळमाचीवर जाणारी वाट तशी सोपीच आहे, पण थोडी दमछाक करणारी आहे. 1 तासात आम्ही पोचलो प्रबळमाचीवरती. प्रबळमाचीवर 20 ते 25 घरांची वस्ती आहे. माचीपर्यंत येता येता चांगलीच दमछाक झाली होती, म्हणून आम्ही माचीवर थोडा वेळ विश्रांती घेतली. आज प्रबळगडाने धुक्यांची चादर ओढून घेतलेली होती. प्रबळमाचीवरून आपल्याला डाव्या हाताला कलावंतींचा सुळका तर उजव्या हाताला प्रबळगड किल्ला दिसतो. या वस्तीपासून एक वाट डावीकडील कलावंतींच्या सुळक्याकडे जाते, तर दुसरी वाट किल्ले प्रबळगडाकडे जाते. कलावंती व प्रबळगडाकडे जाणाऱ्या दोन्ही वाटा खड्या चढणीच्या आहेत. कलावंतींच्या सुळक्यावर जाण्यासाठी असलेल्या कातळकोरीव दगडी पायऱ्यांचा मार्ग हा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असल्याने बहुतांशी पर्यटकांचा कलावंती शिखर सर करण्याचा कल असतो. त्यामुळे बहुतांशी पर्यटक फक्त कलावंती सुळकाच पाहून माघारी फिरतात. खरं तर कलावंती सुळका हा किल्ले प्रबळगडाचा एक भाग आहे. दुर्दैवाने बेलाग दुर्गम असा प्रबळगड किल्ला आजमितीस काहीसा उपेक्षितच आहे.
प्रबळगड माचीपासून साधारण तासभर खडी चढण पार करत आपण प्रबळगड किल्ल्याच्या भग्न प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. आजमितीस प्रवेशद्वाराच्या फक्त खानाखुणाच शिल्लक आहेत. शिवकालीन किल्ला आहे. या गडाचा ताबा 1636 दरम्यान अहमदनगरच्या निजामशहाकडून आदिलशहाकडे आला. 1656 रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकून आसपासचे किल्ले ताब्यात घेतले. त्यात प्रबळगडचाही समावेश होता. तोरणागडावर डागडुजी चालू असताना जसा महाराजांना अचानक धनलाभ झाला, तसाच धनलाभ भवानी देवीच्या कृपेने प्रबळगडवरही झाला. तर मित्रांनो, पोचलोच आपण आता आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण धुके पसरलेले आहेत. एक हॉरर मूवीमध्ये कसं जंगल असते आणि तिथे पूर्ण फॉग असते त्या टाईपचं वाटतंय. पण लोक भरपूर आहेत आणि आमच्या समोर थोडेसे गेले त्याच्यामुळे भीती नाही वाटत. आणि आम्ही इथे भरपूर वेळेस येऊ नये त्याच्यामुळे आम्ही रस्ता पण चुकणार नाही. तर चला आता जवळ झालेला आहे. आपण आता वरून कलावंतीन पाहू पहिले, त्याच्यानंतर ना आपण वाडी पाहायला जाऊ. आणि वाडी पण तिथे धुके असणार आहेत आणि तिकडे जंगल अजून दाट आहे. तर अल्टिमेट चल ये. आम्ही गडावरील डावीकडे असलेल्या बुरुजापर्यंत पोचलो, पण समोर दिसले ते फक्त धुके धुके आणि धुके. आम्हाला बुरुजावरून जवळच असलेला कलावंतीन सुळका काही पाहायला भेटला नाही. त्यामुळे आम्ही निघालो गडावरील वाडे पाहण्यासाठी. चला चालू. तर मित्र, या साईडून आपण आलो होतो या रस्त्याने आणि या साईडून आपण बघतोय आता वाडे पाहण्यासाठी. तर चला चला. प्रबळगडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गडावरचे प्रचंड झाडी. वाड्याकडे किंवा काळ्या बुरुजाकडे जाताना आपल्याला अशा घनदाट जंगलातून जावे लागते. पण आजचे वातावरण पाहून आम्ही काळ्या बुरुजाकडे न जाता फक्त वाड्यापर्यंतच जायचे ठरवले. तर मित्र, आता आपण पाहायला चाललो आहे धुकवाडे. ॲक्च्युली प्रबळगडवर आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे ठिकाण आहे ते हेच आहे. सर्वात पहिलं म्हणजे काहीजण इकडे येतात, काहीजण कलावंतीन दुर्ग पाहण्यासाठी जातात. ते आपल्याला पश्चिमेकडून पाहायला भेटते. जर त्या साईडला गेलं तर टोकावरती आपल्याला पलीकडे कलावंतीन दुर्ग पाहायला भेटतो. आणि हा आहे वाडी, इथली ऐतिहासिक वस्तू.
आणि हे वाडी पाहून आपण आजची प्रबळगडाची भटकंती इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आणि आशा करतो की जसे कलावंतीन चौक्याकडे पर्यटकांचा कल असतो तसाच कल यापुढे प्रबळगडाकडे सुद्धा असेल. आणि हा व्हिडिओ इथेच समाप्त करतोय.